हॅलो गाईज, शुभांगीज ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला आजचा मेनू आहे तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत असे स्नॅक्स. ही खूप हेल्दी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला असं काही बनवायचं आहे की जे लगेचच 5 मिनिटात होईल, तुम्हाला कुठे जायची घाई आहे, तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे. बहुधा शिव झोपल्यानंतर किंवा माझ्याकडे जास्त टाईम नसतो त्यावेळेस मी ही रेसिपी बनवली. मी नुकतं शिवला झोपवलं होतं आणि माझ्याकडे जास्त टाईम नव्हता, मला बाकीची पण घरातली कामं आवरायची होती. त्यामुळं मग मी पटपट मला सुचलं की आपण हीच रेसिपी बनवूया. त्यासाठी मी घेतलं 1 वाटी तांदळाचं पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेलं टोमॅटो, 2 हिरवी मिरची, तीसुद्धा मी बारीक कापून घेतली, थोडीशी कोथिंबीर कापून घेतली, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि जिरे टाकून मी ते मिक्सचर तयार केलं आणि पॅनवरती टाकून ते गरम करण्यास ठेवलं. तोपर्यंत मला असं वाटलं की चला आपण ते होते तोपर्यंत बाहेरचं एन्व्हायरमेंट तरी पाहून येऊ. तर पावसामुळे पुण्याचं वातावरण हे एकदम चेंज झालेलं होतं. तुम्ही पाहू शकता माझ्या फ्लॅटच्या रूमच्या बाहेर छान अशी तांदळाची शेती असल्यामुळे व्ह्यू एकदम सुपर्ब वाटत होता. तो व्ह्यू पाहिल्यानंतर मी पुन्हा किचनकडे आली आणि माझा स्नॅक्स रेडी होतो आहे की नाही ते पाहण्यास सुरुवात केली. तर यस, ते तांदळाचं कुरकुरीत स्नॅक्स एका साईडने पूर्ण मस्त कुरकुरीत झालं होता. आता आपण दुसऱ्या साईडने थोडंसं तेल टाकून परत आपण त्याला मस्त कुरकुरीत करून घेऊया. हा स्नॅक्स खाण्यास एकदम हेल्दी आहे आणि गरम गरम तो खूप छान लागतो. तर तुम्हीही तुमच्याकडे काही पुरेसा टाईम नसताना जर तुम्हाला काही झटपट बनवायचं असेल तर तुम्ही काय करता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी बहुधा ही रेसिपी बहुतेक वेळा केलेली आहे, कारण ही झटपट होते, खाण्यास पण खूप हेल्दी आहे आणि मला आवडते पण खूप. आता आपलं हे कुरकुरीत स्नॅक्स ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आपण तरी एकदा पुन्हा पाहून घेऊ. ठीक आहे, हा तयार झालेला आहे. हा कुरकुरीत असा तांदळाचा स्नॅक्स मी टोमॅटो केचप बरोबर खाते. तर तुम्हीही त्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही वेगळं काही प्रेफर करू शकता. तर कसा वाटतोय हा बघा, किती टेक्स्चर किती छान वाटतंय. येल्लो टोमॅटोचं रेड टेक्स्चर, हळदीचा येल्लो टेक्स्चर आणि हा कुरकुरीत असा खूप मस्त लागतो. ऑलमोस्ट हा आपला आता तयार झालेला आहे. तर आपण आता हा असा सर्व करून घेऊ. हा किती छान दिसतोय. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब